नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. मी आज तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. ही कथा खूप छान आणि सुंदर आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग सुरू करूया. खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी पशुपक्षी सुद्धा मनुष्यासारखे बोलत होते. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याजवळ 2 बैल होते. त्या दोन्ही बैलांची खूप सेवा करायचा. बैल पण त्याच्याशी इमानदारीने वागायचे. एकदा पावसाळा सुरू होण्याची वेळ आली. शेतकऱ्याला वाटले, पाऊस होण्या अगोदरच आपण शेतीची मशागत करून घ्यावी. तो शेतीची मशागत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू लागला आणि बैल सुद्धा त्याला उत्साहाने काम करण्यासाठी मदत करू लागले. एके दिवशी खूप ऊन होते. सकाळपासूनच तो न थांबता नांगर ओढत होता. धगधगत्या उन्हामुळे बैलांना सुद्धा खूप तहान लागली होती. त्यांनी शेतकऱ्याला म्हटले, स्वामी, तहान लागली, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाणी पाजा. थांबा, एवढे नांगरणे पूर्ण झाले की तुम्हाला मी लगेच पाणी पाजतो. एवढे म्हणून त्याने बैलांना हाकलण्यास सुरुवात केली. बैलांनी कशीबशी नांगरणी पूर्ण केली. तहानेने ते व्याकुळ झाले होते. त्या वर्षी खूपच कडक उन्हाळा आलेला होता. शेतकरी बैलांना पाणी पाजण्यास विसरला. त्याने दुसरी नांगरणी सुरू केली. बैल म्हणाले, स्वामी, तुम्ही म्हणला होता की या नांगरणीनंतर आम्हाला पाणी द्याल, पण आता आम्हाला पाणी द्या. खूप तहान लागली. आता तरी नांगरणी सुरू झाली. ही नांगरणी झाली की लगेच सगळे सोबतच पाणी पिऊ. मी सुद्धा तहानलेला आहे, असे शेतकरी म्हणाला. बिचारे बैल शांत होऊन पुन्हा नांगरणीला लागले. ते आपल्या मालकाचे हाल समजू शकत होते. शेवटी ती सुद्धा नांगरणी त्यांनी पूर्ण केली. पण गळा सुकला होता. पाण्या वाचून त्यांचा घाम घाम झाला होता. दोघांना वाटत होते की आपण आता तडफडून जमिनीवर मरून जाऊ, मरून आपण जमिनीवर पडू. मालक, दया करा. दोन्ही बैल ते बोलले, मालक, आमच्यावर दया करा. आता आमच्याकडून अधिक काम होणार नाही. आम्हाला पाणी पाजा, अन्यथा पाण्या वाचून आमचे प्राण निघून जाईल, असे ते बैल म्हणाले. शेतकरी म्हणाला, आता फक्त एकच नांगर, त्यानंतर पोट भरून पाणी पिऊ. असे करता करता शेतकऱ्याने खूप वेळ गमावला. खाऊ आणि आराम करू. शेतकऱ्याने पुन्हा नवीन नांगरणीला सुरुवात केली. त्याला काही बैलाची दया आली नाही. बैलाची तब्येत खूप खराब होऊ लागली. त्यांनी करुणेच्या स्वरात म्हटले, स्वामी, घ्या. किती नांगरणी करून घ्यायची आहे ते करून घ्या. आणि ते शांत झाले. आम्ही आता काही बोलणार नाही. सेवकाला बोलण्याचा हक्क नाही, असे म्हणून बैल कायमचे शांत झाले. असे म्हणतात, तेव्हापासून बैलाने बोलणे सोडून दिले. ते तेव्हापासून नांगराच्या फळाने जमिनीची छाती फाडत आहे. बैल हा एकदाचा नांगराला जुंपला की तो जुंपला. बिचाऱ्या बैलाला तहान लागो अथवा भूक लागो, जेव्हा तो मालक सोडेल तेव्हा तो पाणी पितो, तेव्हा तो चारा खातो. तोपर्यंत आपला चालतच राहतो. इकडून मालक त्याला तुतारीने टोचतच राहतो. अशी ही 2 बैलांची कथा. एकदा सिंहाचा शेतकरी. दुसरी कथा. एकदा एका गावातला एक बैल खूप म्हातारा झाला होता. त्याच्या मालकाने त्याला घरातून बाहेर काढले. तो बैल स्वतःचं खाणं सुद्धा मिळवू शकत नव्हता. म्हातारपणामुळे तो अशक्त झाला, परंतु मूळचाच तो बुद्धिमान असल्याने त्याच्यातील चातुर्य आणि हुशारी कायमच होती. एके दिवशी खाण्याच्या शोधात तो जंगलात पोहोचला. त्या जंगलात एक डोंगर आणि धबधबा होता. तेथे त्याला एक गुहा दिसली. गुहा दिसताच त्याला आनंद झाला. येथे गवत आणि पाणी दोन्ही भरपूर प्रमाणात आहे. येथेच उरलेले आयुष्य काढावे, असा विचार त्याने केला. असा विचार करून तो घेतच राहू लागला. कष्ट न करता रोज रोज ताजे गवत खायला मिळाल्यामुळे तो लवकरच बरा झाला, लवकरच सशक्त झाला. एके दिवशी गुहेच्या दारात बसून तो ऊन खात असताना एक सिंह त्याच्या दिशेने येताना दिसला. बैल घाबरला, परंतु त्याने स्वतःला सावरले. संकटमयी बुद्धी कामाला येते यावर त्याचा विश्वास होता.
तो गुहेकडे तोंड करून बसला. सिंह त्याच्या जवळ गेला. एवढ्यात बैल मोठमोठ्याने बोलू लागला. "अगं, तू 12 पिलांची आई आहेस. पिलं खूप आरडाओरडा करत आहेत. त्यांना गप्प बसव. त्यांना खाण्यासाठी सिंहाचे मांस पाहिजे ना? ते मिळेल. मला येथे सिंहाचा वास येत आहे." त्या गुहेमध्ये कोणीच होते सुद्धा नाही, पण बैलाची ती हुशारी त्याला सामोर कामी आली. "त्याला जवळ येऊ दे. माझ्या अणकुचीदार शिंगांनी मी त्याचे पोट फाडेन. मग मुलं हवं तेवढं मांस खातील." सिंहाने हे ऐकले. तो घाबरला. तो विचार करू लागला की येथे असा कोणता भयंकर प्राणी आहे की ज्याच्या पिल्लांना सिंहाचे मांस लागते. सिंह निघून जात असताना त्याला एक लांडगा भेटला. सिंह घाबरून पळून जात असताना पाहिल्यावर लांडग्याला आश्चर्य वाटले. त्याने सिंहाला थांबविले आणि विचारले, "महाराज, आपण घाबरलेला दिसता. तुम्ही तर सगळ्यात शक्तिशाली आणि जंगलाचे राजे. तुम्ही कोणाला घाबरून पळत आहात?" सिंहाने त्याला घडलेला सारा प्रसंग सांगितला. बैल जे काही बोलत होता याचा अर्थ तेथे माझ्यापेक्षा ताकदवान जनावर राहत असणार. सिंहाकडून सगळा प्रसंग ऐकल्यावर लांडग्याच्या लक्षात आले की हा तोच म्हातारा बैल आहे जो आता सशक्त झाला आहे. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही उगाचच घाबरलात. तो तर एक वृद्ध बैल आहे. तो खरं म्हणजे तुमचे भोजन आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, म्हणजे आपणास बैलाचे खरे रूप समजेल." सिंह खूपच घाबरलेला होता, त्यामुळे तो जायला तयार होईना. परंतु लांडग्याने त्याला कसेबसे तयार केले. लांडग्याने त्याला असेही सांगितले की तुमच्या शेपटीला माझी शेपटी बांधतो. मी पुढे होतो, म्हणजे खाल्ले तर मला प्रथम खाल्ले जाईल. सिंह तयार झाला. त्याने शेवटी बांधली शेपटी. सिंह मागे आणि लांडगा पुढे, अशी त्यांची दोघांची स्वारी निघाली. बैलाने दोघांना येताना पाहिले. प्रथम तो घाबरला. त्याने थोडा विचार केला. त्याला एक युक्ती सुचली. तो जोरात ओरडला, "अरे बेईमान लांडग्या, मी तुला 2 सिंह शेपटीला बांधून आणायला सांगितले होते. तू फक्त एकच सिंह आणलास. इकडे ये. आज मी तुला सोडणार नाही. तुझ्यासारख्या कामचोर प्राण्याला शिक्षा केली पाहिजे." असा तो बैल ओरडला. त्याला एक युक्ती सुचली. तो जोरात ओरडला, "अरे बेईमान लांडग्या, मी तुला 2 सिंह शेपटीला बांधून आणायला सांगितले होते. तू फक्त एकच सिंह आणलास. इकडे ये. आज मी तुला सोडणार नाही. तुझ्यासारख्या कामचोर प्राण्याला शिक्षा केली पाहिजे. अगं, 12 पिल्लांची आई, बाहेर ये. आज मी तुला लांडगा आणि सिंह अशा दोघांचे डोळे काढून खायला देतो." हे ऐकताच सिंहाने जोरदार पळायला सुरुवात केली. त्याचा वेग एवढा प्रचंड होता की लांडग्याला काहीच करता आले नाही. शेपट्या घट्ट बांधल्यामुळे लांडग्याची फरफट सुरू झाली. लांडग्याला फरफटत सिंहाने नेले. लांडगा दगडा धोंड्यांमध्ये झुडपात आदळत खरचटत सिंहाच्या मागे जात होता. इकडे बैल स्वतःच्या चतुराईवर खुश झाला. त्याची हसून हसून मुरकुंडी वळली. बैलाच्या शहाणपणामुळे त्याचे प्राण वाचले. संकटात युक्तीनेच काम केले पाहिजे असे म्हटल्या जाते. अक्कल बडी या भैंस बडी. अक्कल जर चांगली मोठी असेल तर सगळ्याच गोष्टीचा सामना करता येते. अशी ही मराठी माझी कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.